क्वेश्चन काय म्हणते, एका वर्गात चार, हे बघा आता क्वेश्चन काय म्हणते, एका वर्गात 450 विद्यार्थी आहेत, 40% मुली आहेत, तर एकूण मुली किती? आपल्याला काय विचारलंय, मुली किती आहेत विचारले. ठीक आहे, तुम्हाला इथं तुम्हाला मुलं पण विचारायला सांगतील, तेव्हा आपल्याला मुलं पण काढता आलं पाहिजे. ठीक आहे, तर मुलं मुली काही विचारू शकते इथं. ठीक आहे, ठीक आहे, तर आपल्याला एकूण विद्यार्थी किती आहेत तुम्हाला माहिती आहे, 450 आहे. ठीक आहे, मग काय झालं, 100 म्हणजे क्लासमध्ये 100% विद्यार्थी आहेत, बरोबर. 100%मध्ये किती टक्के, 40% किती आहेत तुमच्या मुली आहेत, आणि आणि 60% किती आहेत तुमचे मुलं आहेत, बरोबर. हे कळालं, मुलं. आता तुम्हाला जे विचारलं ते काढू शकता तुम्ही, मुलं विचारलं तर मुलं काढू शकता, मुली विचारलं तर मुली काढू शकता. ठीक आहे, हे काय तर मुली आहे. ठीक आहे, तुम्हाला विचारलंय का हो मुली, काय विचारलंय तुम्हाला, मुली विचारलंय, तर मुली तुम्ही सहज काढू शकता. इथं 450 म्हणजे 100% म्हणजे किती आहे तुमच्या इथं, 100% किती आहे इथं, 450. ठीक आहे, बघा 450 चे 40% काढायचे तुम्हाला, 450 चे किती, 40% म्हणजे तुम्हाला हे मुली किती आहेत ते काढायचे आहेत ना. मग 450 पैकी 450 चे काय करायचे, 40% काढा, म्हणजे डिवाइड बाय किती ते 100, म्हणजे किती मुली झाल्या. आता हे तुमच्या मुली उत्तर आहे, तुमचं उत्तर काय, मुली. मुली मग किती येतील, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, मग काय उरतील रे बघा, 45 गुणिले 4 जर केलं तर उत्तर किती येईल बघा. 45 गुणिले 4 जर केलं तर उत्तर किती येईल, 4 पंचे 20, शून्य हा चाले 2. ठीक आहे, 4 दोन्ही, एक समज, एकच मिनिट, 4 पंचे 20 हा चाले 2, 4 चौक 16, 16 आणि 2 18, 180 किती आहेत तुमच्या मुली आहेत. 40% म्हणजे याचे किती झाले, 180 किती झाले इथं मुली झाल्या. तर मग आता मुलं किती म्हणलं, तर मुलं दोन दोन पद्धतीने काढू शकता. एक तर या 450 मधून तुम्ही काय करा, 450 मधून 180 काढा, किंवा किंवा ह्याचे तुम्ही 60% काढा, कसंही उत्तर तुमचं तेच येणार. इथं शून्य, इथं किती 15, 15 मधून जर 8 गेले तर किती उरतात रे, 15 मधून जर 8 गेले तर किती उरतील, 7. आणि इथे उरले किती, इथं इकडे एक दिला म्हणजे 3 उरले, म्हणजे इथं 2, म्हणजे 270 काय इथं मुलं. 60% जरी काढलं तर 270 येईल बघा. आता ह्याचे जर 60% काढा, 450 चे 60% काढा, तरी पण दोन्ही पद्धतीने काढू शकता. बघा, याचे जर समजा 450 चे किती केलं तुम्ही, 60% केलं समजा, 60% या पद्धतीने काढू शकता तुम्ही, 60%. म्हणजे हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, म्हणजे काय, 45 गुणिले 6 जर केलं तर 270 उत्तर येते, ह्या पद्धतीने काढू शकता. ठीक आहे, दोन्ही पद्धतीने तुम्ही काढू शकता. ठीक आहे, चला, पुढे काय, 760 काढलंय बरं का. हे 760 जे उत्तर काढले ते तुम्ही काय काढलंय सांगायचंय. हे मुलं काढलेत बघा, शुभ्रा ते मुलं काढलेले आहेत काही जण, काही जण 190, 190 म्हणून काही जण बोलतायत, त्यांनी काय काढलेत, मुली काढलेत. बघूया कोणाचं उत्तर बरोबर आहे हे चेक करूया. ठीक आहे, कोणाचं उत्तर बरोबर आहे चेक करूया. हे वाले विनर आहेत का, हे वाले विनर आहेत. ठीक आहे, चला, चला, हे वाले विनर आहेत का, हे वाले विनर आहेत. चला, राधिका पण म्हणते 760, ओके, एकदम छान पद्धतीत उत्तर येत आहे. ठीक आहे, लिनोवा 760, पहिले 190 म्हणलंय, आता 760 म्हणतोय. ओके, ठीक आहे. आता बघा, सिंपल, आता काय, आपले टोटल विद्यार्थी किती आहेत रे, 100%, असं तुम्ही गृहीत धरायचे. आपल्या टोटल वर्गात किती आहेत, 100%. 100% विद्यार्थी म्हणजेच 950. ठीक आहे, 950 विद्यार्थी आहेत. ठीक आहे, बघा काय इथं मुली आहेत. ठीक आहे, 20% काय इथं मुली, तर मला सांगा 20% मुली आहेत तर मुलं किती असणार आहे इथं, 80%, म्हणजे दोघांची बेरीज केलं तर 100% येणार, बरोबर. 100% येणार, 100% येणार, हा मुलं आहे. ठीक आहे, मुलं. ठीक आहे, मुलं आणि मुली आपल्याला काढायला तर विचारलं, तुम्हाला काही विचारू द्या, आपल्याला काढता आलं पाहिजे. ठीक आहे, तर बघा आता व्यवस्थित, व्यवस्थित बघा. आता तुम्हाला काय म्हणलंय, 80% आपल्याला मुलं काढायचे, आपल्याला काय विचारलंय, मुलं काढायला मुलं काढायला सांगितलं. ठीक आहे, मुलं काढायला सांगितलं. ठीक आहे, तर मुलं किती येणार आपल्याला, 950 चे 950 चे 80% म्हणजे डिवाइड बाय 100 येईल. ठीक आहे, 100 इज इक्वल टू, बघा, हा शून्य घटेल, हा शून्य घटेल, हा शून्य घटेल, हा शून्य घटेल. ठीक आहे, बरोबर. मग उरतात किती, फक्त आपलं उत्तर येईल का आपलं, बघा उरतं किती, फक्त 95 गुणिले जर 8 केलं तर किती येणार रे, 8 साती 56 ला 6, 5,
बरोबर. 8 9 72. 8 9 72. 72 ने तुमचं उत्तर किती आलं रे? 8 पंचे 40. ओके, इकडे एक मिनिट सॉरी. 8 पंचे 40. 40 ला 0 हा चाललं 4. ठीक आहे. 8 9 72. 72 आणि 2 76 म्हणजे 760. 760 हे काय तुमचे किती आहेत मुलं? 760 किती आहेत मुलं आहेत. मग आता मुली तुम्ही काढू शकता. मुली कशा काढू शकता? एक तर तुम्ही 950 मधून जर मुलं मुलं मायनस केलं तर 760 मायनस केले आपण, तर उत्तर किती येईल? इथं 15 मधून 6 गेले, किती उरले? 9. इथं 8 होते, मग 8 राहिले. 8 मध्ये गेले 190. 190 काय राहतील मग? उरलेले मुली राहतील. ठीक आहे, मुली. 190 मुली. मुली 190 आल्या. मग इथे किती मुली आल्या आपल्या? 20% म्हणजे 190. बघा, 190 मुली, याचे 20% करा तरी पण तुमचं तेच उत्तर येईल. 95चे तुम्ही 20% करा, नाही सॉरी, 950 चे तुम्ही 20% करा तरी उत्तर तेच येईल. हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला. उरलंय किती तुमचे? 95 गुणिले 2. मग उत्तर काढा. बेपंचे 10. बेपंचे 10, हाचा 1 जाईल. 92 18 1 19 म्हणजे किती झालं? 190. हे काय झाले? 190 काय झाले? मुली झाल्या. मुलं 760 आले. अरे तेवढं मोठं टाकू नको लिनवा, तेवढं मोठं नको टाकू. हा, चला, सगळ्यांना कळालं का रे? सगळ्यांना कळलं? बर, ठीक आहे. वरचे का पहिलं ह्यांची सगळ्यांची बेरीज का केला रे? यांचा छेद सगळ्यांचा काय रे? पहिलं सारखा आहे, म्हणून आपण काय केलं? छेद जशाचा तसा घेतोय. बरोबर साई? हो सर. मग वरच्यांची आपण काय केली? बेरीज केली ना? हो. 1 + 1 + 3 + 4 बरोबर इजिकल टू क्वेश्चन मार्क. येईल उत्तर जे काय येईल ते. ठीक आहे, बरोबर असंच ना साई? 1 + 1 हा, 2. पुढे 1 + 1 2. 2 + 3 5. 5 आणि 3 5. 5 आणि 4 9. 9 होतात ना? 5 5 आणि 4 9 म्हणजे 9 छेद किती येणार? 15. हे आपलं उत्तर आहे. बरोबर. हो सर. ओके, एकदम छान उत्तर दिलेलं आहे साईनं. ओके. आणि याला जर तुम्ही ह्याच्यात ऑप्शन तुम्हाला 9/15 दिलं समजा. आता तुम्हाला ऑप्शन आपल्याला ह्याच्यात पण काटछाट करता आलं पाहिजे साई. आता याला काटछाट करा बरं. 3 भाग जातो का नाही? 3 3 9. 3 5 15 म्हणजे 3/5 उत्तर असेल तुमचं. ऑप्शन मध्ये तुम्हाला असं पण देणार आहे बघा, 9/15 दिलं. तुम्हाला फायनल आन्सर काढता आलं पाहिजे बरं का. हे ऑप्शन दिलं नसेल तुम्हाला, असं पण ऑप्शन देईल किंवा हे पण ऑप्शन देईल. 3/5 वाला देईल. ठीक आहे, 3/5 वाला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करता आला पाहिजे. ठीक आहे, इथं आल्यावर थांबायचं नाहीये. इथं थांबशाल तर तुमचं, इथं जर ऑप्शन नसेल 9/15 इथं ऑप्शन मध्ये, तर तुम्हाला याला काटछाट करायचं. 3/5 तुमचा आन्सर येईल. ठीक आहे, कळलं? चला, कळलं. आता बघा पुढचं सांगतो एकदम छान पद्धतीने. बरोबर, एकदम छान पद्धतीने सांगतो. ठीक आहे, इथं सगळ्यांचा बेस सारखा आहे, इथं नाहीये. ठीक आहे, म्हणजे सॉरी, तुमचं छेद इथं सगळ्यांचा सारखा, इथं छेद सारखा नाहीये. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे. ह्यांची तर बेरीज करू शकता तुम्ही. 8 8 8 आणि 3 11. 11 आणि 4 किती होते? 15. बरोबर. -2/3 इक्वल टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे, इक्वल टू. ठीक आहे, इक्वल टू क्वेश्चन मार्क तर आपण लिहिता येते. ठीक आहे, इक्वल टू इथे लिहितो इक्वल टू. ठीक आहे, इक्वल टू. हे एवढं तर कळालं सगळ्यांना? इथपर्यंत सगळ्यांना कळालं? तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही काही जण काय केलेत? 15 1 15 असंही एक लिहिले. ठीक आहे, तसंही करू शकता. मी तसंही सांगतो, असं दोन्ही पद्धत सांगतो. इकडं इकडं आणि इकडं दोन्हीकडे सांगतो. ठीक आहे, आता इथून तुमची स्टार्ट. काही जण असे केलेत, काही जण असं काय तुमच्या मनात असेल बघा. 2 पद्धतीने करता येते, दोन्ही पद्धतीने करा. तर काही जण या, आता बघा काही जण काय केलेत बघा. आता इथे छेद 15 आहे, इथं पण 15 करायचं असेल तर इथं 5 ने गुणा. 3 5 15 आणि वरती पण 5 ने गुणलं तर बघा 15 छेद 15 मायनस हे काय 5 दोन्ही 10 बरोबर. आपण काय हे काय 3 5 15. ठीक आहे, मग हे असंही झालं. मग काही जण काय केले, 15 1 15 एक उरल 2/3 असं केलं. ठीक आहे, मग काय होईल इथं 3 1 3 -2/3. ठीक आहे, म्हणजे 1/3. ठीक आहे, बघा आता इथं काय होईल बघा. 5 दोन्ही 10 3 5 15. इथं काय होईल? इथं बघा, इथं काय होईल बघा. ह्या दोघांची
आता बेस सेम आहे ना दोघाचा, मग बेस सॉरी छेद सेम सारखा आहे म्हणजे इथं 15 लिहा आणि या दोघाची वजाबाकी होईल 15 मायनस 10 म्हणजे किती होईल, हा 5 उरेल. 15/5 ठीक आहे बरोबर. 5/15 5/15 तर 5 एक 5 5 त्रिक 15 म्हणजे 1/3 ह्याचं पण 1/3. कशाही पद्धतीत करा, असं करा किंवा अथवा असं करा तर तुमचं उत्तर तेच येणार आहे. जर कळालं नसेल परत सांगतो, जर कळालं नसेल तर परत सांगतो. इथं तिरका गुणाकार केलाय ठीक आहे. नो ओके, चैतन्याला नाही कळालं तर ओके परत सांगेल. चैतन्याला कळालं नाही, कळालेलं नाहीये तर सो आपण मी परत सांगतो बघा. दोन पद्धतीने आपण करूया, काय हरकत नाही. बऱ्याच जणांचा अडचण आहे, बऱ्याच जणांना जमत नसेल तर दोन्ही पद्धतीने करू शकता, असं काहीच नाहीये. तर तुम्हाला माहिती आहे आता बघा, इकडं एक स्टेप इकडे एक स्टेप देतो ठीक आहे. हे आता इथपर्यंत स्टेप सगळ्यांची सारखीच असणार आहे. इथं सगळ्यांचा छेद सारखा आहे, सगळ्यांचा छेद सारखा आहे. तुम्ही 15 लिहिले ठीक आहे. एवढ्याच छेद सारखा आहे, दोघांच्या मध्ये बेरीज चिन्ह आहे. कोणाकडे मायनस आहे का, नाहीये, म्हणून यांची सगळ्यांची मी बेरीज करणार. लक्षात आहे, लक्षात घ्या. आता इथं तुम्ही काय करणार, छेद मी सारखा लिहिला, खाली 15 लिहिले ठीक आहे. आणि हे जशाच तसं 2/3 लिहिला ठीक आहे. 2/3. आता यांची बेरीज होईल बाळांनो, म्हणजे 1 + 7 + 3 + 4 ठीक आहे. यांची बेरीज मायनस 2/3. मग हे तुम्हाला सगळ्यांना इथपर्यंत सगळ्यांना जमतंय, इथपर्यंत जमतंय सगळ्यांना, जमतंय ठीक आहे. यांची जर बेरीज केला 15/15 अपाऊन 2/3 ठीक आहे. म्हणजे 15/15 मायनस 2/3 इथपर्यंत सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. सगळ्यांचं इथपर्यंत बरोबर आहे, सगळ्यांना इथपर्यंत येतंय. आता मी काय करूया, 2 स्टेप करूया, याच्यात 2 स्टेप करूया. एकाला इकडे ठेवूया आणि एकाला इकडे ठेवूया, म्हणजे 15/15 मायनस 2/3 क्वेश्चन मार्क ठीक आहे. दोन्ही पद्धतीने करूया. आता इथं तुम्हाला इथं 15 आहे ना छेद, इथं पण छेद 15 करायचं असेल तर इथं 5 ने गुणावं लागेल. 3×5 15 येईल. आणि इथं खाली 15 5 न गुणले तर वरी पण 5 न गुणावं लागेल. 5×2 10 बरोबर. मग आता काय होईल बघा, 15/15 मायनस 5×2 10 10 ठीक आहे. 3×5 15 15 क्वेश्चन मार्क ठीक आहे. क्वेश्चन मार्क. आता तुम्हाला ह्याचा छेद सारखा झाला, मध्ये मायनस चिन्ह आहे म्हणजे या दोघाची वजाबाकी होईल, छेद जशाचा तसा दोघाचा छेद घेतला. मग यांचा काय होईल, 15 - 10 बरोबर किती होईल रे, या दोघाचा आता काय होईल क्वेश्चन मार्क. तर काय होईल बघा, 15 मधून 10 गेले, 5 उरले, 5/15 बरोबर क्वेश्चन मार्क ठीक आहे. मग तुम्हाला माहिती आहे 5 एक 5 5 त्रिक 15 म्हणजे क्वेश्चन मार्क जागी 1/3 1/3 हे उत्तर आहे तुमचं ठीक आहे. 1/3 उत्तर आहे. अरे 5 काय करते रे, ओके चला. आता जर विचार केला तर इथं तुम्ही काही जण काय केलं, 15 एक 15 म्हणजे इथं उत्तर किती आलं, 1 म्हणजे 1 आला इथं. 1 मायनस 2/3 ठीक आहे इजिकल टू क्वेश्चन मार्क ठीक आहे. आता बघा तुम्ही डमरू बाबा माहिती आहे तुम्हाला, एक पहिला बाण हा दुसरा बाण आणि तिसरा बाण हे लक्षात ठेवा, तिरका गुणाकार करा. इथं काही नाही म्हणजे 1 घ्या, या दोघाचा गुणाकार केलं 3 एक 3 बरोबर. 3 एक 3 1 2 2 म्हणजे मायनस चिन्ह दोघांच्या मध्ये मायनस द्या आणि या दोघाचा गुणाकार 1 × 3 म्हणजे इथं 3 इजिकल टू क्वेश्चन मार्क ठीक आहे. मग 3 मधून जर हे 2 केले तर 1 उरल, 1 म्हणजे 1/3 इजिकल टू क्वेश्चन मार्क. आलं का रे उत्तर. हे पण उत्तर सेम, हे पण उत्तर सेम, म्हणजे दोन्ही पद्धतीने करा तुमचं उत्तर एकच येणार आहे ठीक आहे. चला चला उत्तर एकदम छान पद्धतीने येत आहे ठीक आहे. आता काय करायचं बघा, भाज्य 25 दिलेला आहे, भागाकार 36 दिलेला आहे, बाकी 20 दिलेला आहे. भाज्य बरोबर किती, तर मला याचं उत्तर कोण सांगेल रे. चला एकदम छान आणि सुरळीतपणे न अडकता याचं उत्तर मला हवंय. चला 2 मिनिटात सांगा कोण सांगणार आहे. जो आधी चॅट करेल त्याला चान्स ठीक आहे. आता मला शुभ्रा सांगणार आहे. चला शुभ्राने मी म्हटलं तर लवकर ज्याने टाकले त्याला चान्स होता, तर मला वाटते समर्थन सांगितलं. चला काय दिलंय, काय काढायला सांगितलंय पहिलं सांगायचंय. शुभ्रा अनम्यूट केलंय ना मी, आवाज येतोय. हो सर. चला आता बाकी त्यांचा चान्स घे. ओके चला मग सांगा उत्तर काय करावं लागेल आपल्याला, सगळ्यांना कळेल असं सांगायचं. हा सर भाजक 25 भागाकार 36 बाकी 20 हा. आणि आपल्याला भाज्य काढायला सांगितलंय.
बर, भाज्य काढायला तर सांगितलं आहे तर आपल्याला सूत्र लिहावं लागेल. हा सूत्र भाजक गुणिले भागाकार. भाज्य बरोबर ना? हो. भाज्य गुणिले भाज्य गुणिले भागाकार भागाकार अधिक बाकी. अधिक बाकी. चला, सगळ्यांना कळलंय रे? सगळ्यांना कळालं का? अधिक बाकी. तर मग आपल्याला काय काय गिवन दिलंय? भाजक 25 25 गुणिले भागाकार 36 प्लस अधिक 20 20. बरोबर. चला, या दोघांचा गुणाकार किती येतोय? चला, उत्तर सर सांगायचंय. हा, 900. या दोघांचा गुणाकार 900 येतोय हो. प्लस 20 म्हणजे किती येणार तुमचं भाज्य? 920. बरोबर आहे का रे गुणाकार? हो. 920 भाज्य येते. चला, सगळ्यांना कळलं का रे? भाज्य बरोबर किती आलं? 920 आलेलं आहे. सगळ्यांना कळालं का? सांगा. अरे, स्वरा सांगते म्हणे 3 छेद स्टार प्लस 2 छेद स्टार इज इक्वल टू 1. तर 4 ठिकाणी कोणता अंक असेल? तर स्वरा समोरचं उत्तर सांगेल. आता मला समर्थनं सांगितलं पाहिजे. तर समर्थ, तर आता मला एक्सप्लेन करेल समर्थ. कुठे समर्थ आहे का? समर्थ आहे. ओके, मनीषा पण आहे. मनीषाला विचारला लागणार पुढचा क्वेश्चन. ठीक आहे, चला. सर मला समजलेलं नाही. काय समजलं नाही तुला? सर हा? क्वेश्चन काय क्वेश्चन नाही कळाला? अरे बाळा बघ, 3 छेद स्टार आहे प्लस हो 2 छेद सर. स्टार आहे इक्वल टू आपलं उत्तर एक आलं पाहिजे. इथं कुठला अंक ठेवायचा हे तुझ्या डोक्यामध्ये असं कळलं पाहिजे. ऑप्शन देऊ का तुला? ओके, ऑप्शन मी काहीतरी देईल तर तुम्हाला काढता आलं पाहिजे. ठीक आहे, मी काही देईल ऑप्शन तर तुम्हाला उत्तर काढता आलं पाहिजे. ठीक आहे, तर मी ऑप्शन देतोय. हे 3 ऑप्शन आहे, हा 4 घ्या, इथं 10 देते. ठीक आहे, चला. आता काढा बरं उत्तर. काय येईल? समर्थ. बरं, स्वराला विचारतो, स्वराला घेतो. हा, सर मी पहिले क्वेश्चन वाचते. ओके, ठीक आहे, वाच आणि उत्तर. 3 छेद स्टार अधिक 3 छेद स्टार हम्म? तुझा नेटवर्कचा इश्यू आहे बघ. मग सगळ्यांना आवाज. लिहिलंय. हा, तुझा नेटवर्कचा इश्यू आहे. हा, पुढे बोला आता. हा, उत्तर सांग. सर तुम्ही तरच्या ठिकाणी, अरे हा स्टार टाकायचं राहिलं. ओके 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 ओके. तर स्टारच्या ठिकाणी. ओके, बरोबर. हा, तर दोन स्टारच्या छेद ठिकाणी स्टार प्लस हा स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असेल? असेल? बरं स्वरा, तुझा आवाज येत नाहीये. तर नेटवर्कचा इश्यू असेल तुझा. थोडं तू नको सांगू बाळा. ठीक आहे, हो. तुम्ही अनम्यूट कर. तर मी आरोहीला विचारल, आरोही सांगेल मला. आरोही, 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 आरोही. चला, माने, माने, हॅलो. कोणीतरी. हा, माने, चला उत्तर सांगा लवकर. 3 छेद स्टार अधिक 2 छेद स्टार बरोबर 1. तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असेल? तर चला, स्टारच्या ठिकाणी 5 हा अंक येईल सर. बर, 5 अंक येईल असं ऑप्शन नंबर 3 असं म्हणते ती. तर आपण ठेवून बघूया. एकच उत्तर आलं पाहिजे. चला, 3 छेद स्टारच्या जागी आपल्याला काय करायचं आहे? 5 ठेवलं. ठीक आहे, प्लस अधिक 2 छेद ठीक आहे 5 2 छेद 5 बरोबर आपलं काय बरोबर एकच 5 आलं छेद पाहिजे. 5. ठीक आहे, उत्तर एक येतं का नाही बघूया, चेक करूया उत्तर. ह्याला सॉल्व्ह करूया. हे छेद सारखं आहे तर छेद जसा तसा लिहिला आपण इथं. ठीक आहे, सर ठीक आहे, किंवा आपण इथे असं एक लिहूया. ठीक आहे, किंवा हा ठीक आहे, यांचं आपण करूया. छेद सारखं आहे, छेद 5 जसं तसं. तर वरच्यांची काय होईल? बेरीज होईल, आणि म्हणजे हा 5 3 होईल. 2 5.
म्हणजे 5 5 एक 5 म्हणजे एकच उत्तर येतंय बरोबर. चला हो. म्हणजे LHS बरोबर RHS आला म्हणजे बरोबर उजवी साईड बरोबर डावी साईड म्हणजे तुमचं एक उत्तर येणार. ठीक आहे, याचं उत्तर तुमचं एक येतोय बघा. आलं का नाही इथं 5/5 बरोबर याचं उत्तर काय 1. ठीक आहे, स्टारच्या ठिकाणी काय ठेवावं लागेल मग आपल्याला 5. ठीक आहे, चला सगळ्यांना कळालं पाहिजे. ठीक आहे, तर काय 3.50 प्लस 1/4 प्लस 1.25 बरोबर किती? 3.50 प्लस 1.4 प्लस 1.25 बरोबर किती? चला चला उत्तर 2 मिनिटात सांगतो. ठीक आहे, चला आता काय करायचं चला डोकं जास्त लावायचं नाहीये. तर आता तुम्हाला काय करावं लागेल बघा. बघा इथं 1/4 आहे, याचं रूपांतर दशांश रूपात करून घेऊया. म्हणजे काय होईल, हे सगळे दशांश रूपामध्ये आहेत बरोबर. तर मला सानवी सांगतो म्हणते, तर सानवी कसं सांगते चेक करूया. तर चला सानवीला चान्स देऊया आपण. साई ठाकरे समर्थ श्री शांतच बसतोय, श्रीचं काय 100 आहे. ओके, तर मला 100 सांगशील का रे? चला सानवी सांग रे, चल. तर पहिले आपण 3.50 3.50 ओके प्लस प्लस 1/4 म्हणजेच 0.25. 1/4 म्हणजे 0.25 बरोबर. याला असं कसं गेलं रूपांतर बघा, कसं गेलं बरं. सर कारण की 4 भागांपैकी एक भाग म्हणजे पावभाग. बरोबर, ठीक आहे, अशा पद्धतीने तिनं सांगितलं तर बरोबर आहे. ठीक आहे, चला 4 भागापैकी एक भाग म्हणजे 0.25 किंवा तुम्ही याचा असंही करू शकता, भागाकार करून पण 0.5 येईल बघा. 4 ने भाग जात नाही, दशांश चिन्ह देऊन आपण काय एक शून्य वाढवतो, मग काय होईल 4 दोन्ही 8 येईल. मग उरतेत किती वेळांनो 2 उरतील. 2 उरतील. 2 उरल्यानंतर परत काय करावं लागेल तुम्हाला इथं शून्य शून्य वाढतो. 4×5 20 म्हणजे हे झालं पूर्ण उत्तर. तुमचं भागाकार किती आला 0.25 प्लस 1.25 बरोबर. हो सर. चला आता काय करायचंय तुम्हाला इथं किती म्हणजे क्वेश्चन मारले तर. ठीक आहे, हो. चला आता काय करा सिंपल. हा तुम्हाला याला काय करा तुम्ही उभ्या पद्धतीत लिहा. पॉईंटच्या खाली पॉईंट द्यायचा. इथं काय इथं पॉईंट आहे, पॉईंटच्या नंतर 2 5 आहे, पॉईंट लिहायचं 2 5. ठीक आहे, पुढे 0 आहे, 0. इथं पॉईंटच्या नंतर 2 5 आहे, इथं पॉईंट द्या, इथं 2 5 लिहा आणि इथे याच्या डाव्या साईडला 1 आहे, मग इथे 1 लिहा. ठीक आहे, जशाचं तसं लिहिलं आपण, काही वेगळं केलं नाही. सगळीकडे प्लस प्लस आहे म्हणून याची बेरीज केलं. ठीक आहे, बघा आता काय करणार मग इथं त्यानंतर 0 5 बेरीज होते 10. 10 हाताला 1 बरोबर. 5 आणि 2 7, 7 आणि 2 9 आणि 1 10 हाताला 1 बरोबर 10 आणि इथं दशांश चिन्ह द्या, हातचा पुढे जाईल मग दशांश चिन्हाला दशांश चिन्ह. चला 3 आणि 1 4 आणि 1 5 बरोबर. 5च्या दशांशच्या पुढचे 2 शून्य आहेत ना, त्यांना आपण त्यांची किंमत नाही म्हणून आपण 5च ठेवायचं. ठीक आहे, म्हणून 5 ठेवलं. याचं उत्तर काय आलं रे 5 आलं. ठीक आहे, याचं उत्तर 5 आलं. ठीक आहे, या दशांश चिन्हानंतरच्या शून्याचा काय हे नसतो. ठीक आहे, अर्थ नसतो. ठीक आहे, याची आपली व्हॅल्यू किती आली आपली 5. ठीक आहे, कळालं का, किंमत आपली 5 आली. अनम्यूट करा. ओके, स्वरा अनम्यूट करा. ओके, स्वराचं चला कळतंय उत्तर येतंय का उत्तर सगळ्यांना. ऑप्शन 1 म्हणते सोरा. ओके, मी सांगू का सर प्लीज. अरे प्लीज म्हणल्यावर मलाच द्यायला लागले आता. नाही मी नाही देतात ऑप्शन. 25/7 या अपूर्णांकाचे रूपांतर अपूर्णांकाचे पूर्णांक अपूर्णांकात रूपांतर करा. तर कसं करायचं बघा. ऑप्शन नंबर 1 आहे 3.4/7, 2.5/7, 5.9/7 आणि 2.5/7. तर याचं उत्तर
माने सांगतो म्हणताय तर मला मानेने सांगितलं पाहिजे. काय करायचं रे? 7 त्रिक 21 प्लस 5. अरे ऑप्शन नंबर एकच येते का रे? ऑप्शन नंबर एकच येते. बघा मी पहिलं चेक केलं तर ऑप्शन नंबर एकच येते. हा 3. अरे वा. ओके, ऑप्शन नंबर एकच येते. ठीक आहे, कुणीच नका सांगू, आता मी सांगतो. ठीक आहे, आपण काय करूया, ऑप्शन ऑप्शन सिलेक्ट करूया. ऑप्शन सिलेक्ट करूया. ठीक आहे, डायरेक्ट ऑप्शन घेऊया आणि उत्तर काढूया. ठीक आहे, आता ह्याचा तुम्ही त्रिका गुणाकार करतोय ना, ऑप्शन नंबर एक चेक करा. जर ऑप्शन चेंज दिलं तर डायरेक्ट आपलं ऑप्शन नंबर एक मध्येच उत्तर येतंय आपलं. ठीक आहे, बघा प्रत्येकाचा आपण आन्सर काढून बघूया. ठीक आहे, प्रत्येकाचा आपण आन्सर काढून बघूया. ठीक आहे, प्रत्येकाचा आन्सर काढूया. ठीक आहे, बघा आपल्याला 25/7च पाहिजे. आपला ऑप्शन नंबर एक मध्ये देणार बघा. 7 त्रिक 21. 21 प्लस 4 डिवाइड बाय 7 केलं तर उत्तर किती येते? 21 आणि 4 25 डिवाइड बाय 7 म्हणजे 25/7 म्हणजे आलं का 25/7? म्हणजे ऑप्शन नंबर एक बरोबर आहे आपला. ठीक आहे, ऑप्शन नंबर एक बरोबर आहे. सगळ्यांचं म्हणणं बरोबर आहे. चला ऑप्शन नंबर 2 बघूया. तरी आपण काय करूया, काढायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, सोपी ट्रिक. ओके, सोपी ट्रिक सांगू काय सांगते बा सोपी ट्रिक? ठीक आहे, सोपी ट्रिक सांगते मी. ठीक आहे, चला 25/7 आहे ना. हा 25/7 आहे. याचा तुम्हाला काय करायचं, भागाकार करायचंय. काय करायचंय, भागाकार करायचंय. तर काय होईल, 7 त्रिक 21 येईल. उरती बाकी किती, 4. मग 4 बाकी तर वरती लिहायचं आणि भागाकार 7 असं लिहायचं. असं म्हणते ती सानवी. ठीक आहे, बघा काय केलंय इथं. इथं काय केलं बघा, भागाकार असं लिहिलंय, भागाकार. बघा भागाकार पहिलं, नंतर इथं बाकी. बाकी बरोबर, भागाकार बाकी आणि इथं भाजक. बरोबर आहे, भाजक. ठीक आहे, भाजक असंच ना. चला मग बाकी. मग आता इथे बघा 25 सॉरी 7 25 इथे लिहा. ठीक आहे, भागाकार. ठीक आहे, असंही करू शकता. मग बघा 7 एक 7. 7 त्रिक 21. उरले किती हो, 4 उरते, बाकी आली तर. ठीक आहे, बाकी. मग हे लक्षात ठेवायचं. आपला भागाकार किती आला, 3, म्हणून 3 इथं इथं 3 लिहिलं. बाकी किती आली, बाकी 4, म्हणून इथं काय केलं, 4 लिहिलं. आणि आपला भाजक किती आहे, इथं 7 आहे म्हणून 7 लिहिलं. कळलं का रे? चला हे असंही करू शकता, काय हरकत नाही. ठीक आहे, तुला जर ऑप्शन न काढायचं असेल तर सांगत होतं रे, हे असं तर माहिती आहे, म्हटलं ऑप्शन न काढायला सांगतोय. चला बघा आता असं बघा, अशा पद्धतीने कसं काढतोय बघा, लक्ष द्या. आता याचा इथं ऑप्शन जर नसेल तर आपल्याला दुसऱ्या ऑप्शनवर गेलो असतो आपण. पण चला आपण सगळे ऑप्शन काढूया. येत नाही बघा, 25/7 येत नाही. एकच पहिलं आलं निघालं, आपण टिक करून पुढे जायचं. ठीक आहे, हे काही करत बसायचं नाही, तुम्हाला माहितीसाठी सांगतो, माहितीसाठी. मग हा काही याचं उत्तर काय आहे बघा. याचा दोघाचा गुणाकार 7 दोन्ही 14 प्लस 5 भागिले 7. बरोबर, भागिले 7 म्हणजे किती झाले रे, 19/7. ठीक आहे, 19/7. बरोबर, 14 आणि 5 7. सॉरी 14 आणि 5 बघा. 7×5 = 35 प्लस 9 डिवाइड बाय 7. बरोबर, डिवाइड बाय 7. मग याचं उत्तर किती येईल रे, 44/7 येईल. ठीक आहे, 44/7. बरोबर आहे, 44 येते का? चला ओके, अरोईला अनम्यूट करू. अरोईला अनम्यूट करू. अरोई 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 अरोई. ओके, हा अरोई बोल. 7 दोन्ही 14 प्लस 5 डिवाइड बाय 7. हा बोल रे, बोल ना. सर जी सायंटिफिक सांगितली ना ती त्यामध्ये खूप बदललेली माहिती. आवाज हो, ब्रेक होते रे. अरोई भागाकाराची. आवाज ब्रेक होतोय अरोई.